दिवशी 3 ते 4 वेळात या दरम्यान आम्ही आत्मदहनचा कार्यक्रम करणार आहे आणि तोही विभागीय आयुक्त यांच्या समोर करणार आहे. तरी अद्यापही याची कुठेही दखल घेतलेली नाही. त्यामुळे उद्या आम्ही दिनांक 5/7/2024 ह्या रोजी अंबड तहसीलला सुनावणीसाठी गेलो. आम्ही माहिती अधिकारामध्ये काही माहिती मागितली होती, तर त्याच्यासाठी आम्ही सुनावणीसाठी गेलो. सुनावणी दरम्यान तिथे खूप मोठा प्रकार घडलेला आहे. पण मग आम्ही त्या क्षणाला तिथे ईमेलसुद्धा टाकले की आम्हाला ते CCTV फुटेज तिथले द्या म्हणून. तरी अद्यापही CCTV फुटेज देत नाही. कारण आता आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो, पण तिथे गुन्हा दाखल करून घेत नाही. गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर ते म्हणतात आम्हाला पुरावे द्या. मग पुराव्यासाठी आम्हाला जे अंबड तहसील कार्यालयामधले CCTV फुटेज आहेत ते CCTV फुटेज पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही उद्या दिनांक 9/8/2024 या दिवशी 3 ते 4 वेळात या दरम्यान आम्ही आत्मदहनचा कार्यक्रम करणार आहे आणि तोही विभागीय आयुक्त यांच्या समोर करणार आहे. कार्यालयात नसून त्यांच्या समोर करणार आहे. म्हणून आम्ही हे निवेदन 1 ऑगस्टला दिलेलं आहे. तरी अद्यापही याची कुठेही दखल घेतलेली नाही. त्यामुळे उद्या आम्ही जो कार्यक्रम करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही जे ठरवलं आहे तो उद्या कार्यक्रम योग्य वेळी पार पडणार आहे. त्याच्या अगोदर पण तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला आणि बरेच अधिकाऱ्याला पत्र देऊन न्यायासाठी पत्रव्यवहार केला. काय त्याच्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला न्याय भेटला नाही? काय नाही, जवळजवळ 3 वर्ष झाले तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची आम्ही तक्रारी देतोय. 3 वर्षामध्ये फक्त विभागीय चौकशी लावायची आणि बस तिथपर्यंत नेऊन ठेवायचा विषय. त्यांना 3 अपत्य आहेत. आता 2004ला ते जॉईन झालेले आहेत नोकरीमध्ये. 2005 नंतर हा कायदा आलेला आणि त्यांना 3रं अपत्य 2011ला आहे. तरी देखील आज त्यांना शासनाने जॉईन ठेवलेले नोकरीमध्ये. हे पण चुकीचं आहे ना कुठेतरी. आज आम्ही ह्याच्यावर पण आवाज उठवतोय. आता हायकोर्टातून आमची केस निकाली काढलेली आहे, पण आम्ही आता सुप्रीम कोर्टात चाललो. हायकोर्टामध्ये काय निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये? हायकोर्टामध्ये असं सांगण्यात आलं की 2004लाच तहसीलदार जॉईन झाले आणि 2004लाच त्यांना 3 अपत्य अशा प्रकारे कोर्टाने ऑर्डर केलेली. म्हणजे अत्यंत चुकीची ऑर्डर झालेली आहे ती. तुमचा आता आत्मदहनाचा इशारा तुम्ही विभागाला पत्र दिलेलं आहे. काय नेमकं तुमचं याच्यातून तुम्हाला न्याय पाहिजे? आमचं इतकंच मत आहे. आमची जास्त मोठे आम्ही अपेक्षाच नाही ठेवलेली. आमचं फक्त छोटीशीच मागणी आहे की जे अंबड तहसील कार्यालयामध्ये जो घटना घडली ती जे CCTV मध्ये कैद आहे ते CCTV फुटेज आम्हाला देण्यात यावे फक्त. आणि ते मी विभागीय आयुक्तांना देखील सांगितलं. तर अंबड तहसीलमध्ये काय घटना घडली होती जे कॅमेऱ्यामध्ये ते CCTV फुटेज आले का नाही? ते CCTV फुटेज ज्या दिवशी माझ्या ताब्यात येतील त्या दिवशीच मी पत्रकारांसमोर ते मांडेल आणि त्याच्याप्रमाणे तो गुन्हाही दाखल होईल. काय नाव आपलं? अनिता वानखडे. आम्ही वाचकचे संपादक देखील आहे आणि सामाजिक कार्यकर्ता. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.